नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. जेव्हा आपण मॅच जिंकतो तेव्हा आपल्या तोंडून अचानक काय निघतं? हुर्रे. जेव्हा आपण एखादी वाईट गोष्ट ऐकतो तेव्हा आपण म्हणतो अरे रे. इंग्रजीतही अगदी असंच होतं. आपल्या मनातील आनंद, दुःख, राग किंवा आश्चर्य अचानक आणि तीव्रतेने व्यक्त करणाऱ्या शब्दांनाच इंग्रजीत इंटरजेक्शन म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. हा पार्ट ऑफ स्पीचचा सर्वात शेवटचा आणि सर्वात सोपा भाग आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण 25 महत्त्वाचे इंटरजेक्शन, त्यांचे उच्चार आणि वाक्यात ते कसे वापरायचे हे अगदी सोप्या भाषेत शिकणार आहोत. चला तर मग शेवटचा भाग एकदम दणक्यात शिकूया. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी वही पेन काढा आणि सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हाही इंटरजेक्शन लिहिल्यानंतर नेहमी आपल्याला काय करायचं आहे बघा, एक्सक्लामेशन मार्क म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं. ते कसं असतं बघा, ही सरळ उभी रेष आणि त्याखाली टिंब. लक्षात आलं का? तर चला एक एक करून जे काही आपल्या असणाऱ्या भावना आहेत ह्या समजवून घेऊया. तर पहिल्यांदा आपण पाहायचे की आनंद व्यक्त करणारे जे काही केवळ प्रयोगी अव्यय काय आहे बघा, ते पाहूया. आनंद व्यक्त करणारे जे काही केवळ प्रयोगी आहे अव्यय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिलं आहे ते आहे बघा हुर्रे किंवा हुर्रा. लक्षात आलं का? काय आहे बघा पहिलं? हुर्रे किंवा हुर्रा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्याचा अर्थ काय होतो? शाबास किंवा जिंकलो. जेव्हा आपल्याला अति आनंद होतो तेव्हा आपण काय करतो रे, हे जे काही इंटरजेक्शन आहे म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय आहे ह्याचा वापर करतो. ह्याचा काय होतो बघा अर्थ? शाबास किंवा जिंकलो. आणि नेहमी हे एक्सक्लामेशन मार्क लक्षात ठेवायचं. लक्षात आलं का? ज्याला आपण उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतो. लक्षात आलं का? तर चला विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी वाक्य आहे बघा, हुर्रे वी ओन द मॅच. काय आहे बघा? हुर्रे वी ओन द मॅच. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? हुर्रे, आपण मॅच जिंकलो. हुर्रे, आपण मॅच जिंकलो. त्यासोबतच आता जे काही दुसरं आहे ते आहे बघा वाव. काय म्हणतो बघा आपण? वाव. वाव म्हणजे वा, किती छान. काय आहे बघा? ह्याचा अर्थ होतो वा किंवा किती छान. म्हणजे एखादी आपण सुंदर गोष्ट पाहिली की आपल्याला जो आनंद होतो की नाही तेव्हा आपण हे उद्गार काढतो. तर चला ह्यासाठी वाक्य बघूया. बघा, वाव व्हॉट अ ब्युटिफुल ड्रेस. काय आहे बघा? वाव व्हॉट अ ब्युटिफुल ड्रेस. ब्युटिफुल ड्रेस म्हणजेच काय? म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? वा, किती सुंदर ड्रेस आहे. वा, किती सुंदर ड्रेस आहे. किती सुंदर ड्रेस आहे. त्यासोबतच आता जे काही पुढील इंटरजेक्शन आहे ते आहे बघा इप्पी. जे आपण करतो ती नाही, हे आहे केवळ प्रयोगी अव्यय. लक्षात आलं का? इप्पी म्हणजे आहा हा, मजा आली. आहा हा, मजा आली. मजा आली. तर बघा, एखादा आपल्याला उत्साह येतो किंवा लहान मुलांसारखा आपण काय करतो रे, आनंद दाखवतो तेव्हा काय करतो रे, ह्या केवळ प्रयोगी अव्ययाचा आपण वापर करतो. बघा ह्यासाठी उदाहरण, इप्पी. स्कूल हॉलिडेज हॅव स्टार्टेड. स्कूल हॉलिडेज. स्कूल हॉलिडेज हॅव स्टार्टेड.
म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, इप्पी. आहा हा, शाळेच्या सुट्ट्या सुरू झाल्या किंवा मजा आली, शाळेच्या सुट्ट्या सुरू झाल्या. लक्षात आलं का? मजा आली, शाळेच्या सुट्ट्या सुरू झाल्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा हे काय झाले रे, की ह्यातून आपण आपला आनंद व्यक्त करतो, हुर्रे, वाव, इप्पी. पण आता पुढील जे काही इंटरजेक्शन आहेत ह्यातून दुःख किंवा काय होते रे, खंत व्यक्त होते. बघा, दुःख किंवा खंत व्यक्त करणारे तर यासाठी जे काही पहिलं अव्यय आहे ते आहे बघा अलास. काय आहे? अलास. अरे रे, लास. ह्याचा अर्थ काय होतो बघा, अरे रे किंवा हाय रे देवा. हाय रे देवा, हाय रे देवा. म्हणजेच हे उद्गार कधी निघतात रे, की खूप मोठे दुःख होतं किंवा नुकसान झाल्यावर. लक्षात आलं का? त्यासाठी वाक्य पाहूया बघा. अलास ही लॉस्ट हिज जॉब. काय आहे बघा, अलास ही लॉस्ट हिज जॉब. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, अरे रे त्याची नोकरी गेली. अरे रे त्याची नोकरी गेली. त्यासोबतच आता जे काही पुढील इंटरजेक्शन आहे ते आहे बघा औच. काय आहे बघा, औच. औच म्हणजे काय, ऐक. काय आहे बघा, याचा अर्थ होतो ऐक. म्हणजेच अचानक शारीरिक जेव्हा दुखापत होते किंवा वेदना झाल्यानंतर आपण काय म्हणतो, ऐक म्हणतो ना, तसंच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, औच. चला ह्यासाठी वाक्य पाहूया बघा. औच, द नीडल हर्ट मी. सॉरी, दॅट नीडल हर्ट मी. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ऐक त्या सुईनं मला टोचलं. ऐक त्या सुईने मला टोचलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील आहे ते आहे बघा ओ नो. काय आहे बघा, ओ नो. म्हणजेच काय, अरे देवा वाईट झालं. काय होतं बघा ह्याचा अर्थ, अरे देवा किंवा वाईट झालं. वाईट झालं. तर बघा, एखादी चुकीची किंवा वाईट गोष्ट जेव्हा घडते तेव्हा आपल्या तोंडातून हे नक्कीच बाहेर पडतं. चला वाक्यामध्ये पाहूया बघा. ओ नो, फॉरगॉट माय की इनसाइड. फॉरगॉट माय की इनसाइड. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, अरे देवा मी माझ्या चाव्या आतच विसरलो. अरे देवा मी माझ्या चाव्या आतच विसरलो. त्यासोबतच जे काही पुढील आहे ते आहे बघा आह. काय आहे बघा, सातवं आह. आणि ह्याचा अर्थ होतो बघा अरे रे किंवा हाय. म्हणजे जेव्हा आपल्याला काय होतो रे, खेद व्यक्त करायचा असतो तेव्हा आपल्या तोंडातून हे शब्द बाहेर पडतो बघा. द पुअर बर्ड इज डेड.
द पुअर बर्ड इज डेड. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, अरे रे तो बिचारा पक्षी मरून पडला आहे. अरे रे तो बिचारा पक्षी मरून पडला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय होतं रे की ज्यातून आपण काय करतो रे, दुःख किंवा खंत व्यक्त करतो. लक्षात आलं का? पण ज्यातून आश्चर्य व्यक्त होतं, काय होतं बघा, जे काही आश्चर्य व्यक्त करणारे जे काही इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय आता आपण पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आहे बघा ओ. काय आहे बघा? ओ म्हणजेच काय? अरे असं होय. म्हणजेच बघा, एखाद्या वेळेस आपल्याला काहीतरी समजतं किंवा आपण आश्चर्य व्यक्त अचानक, तेव्हा आपण काय करतो रे, हे शब्द वापरतो. लक्षात आलं का? तर ह्यासाठी उदाहरण आहे बघा, ओ आय डिडंट सी यू देअर. ओ आय डिडंट सी यू देअर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, अरे मी तुला तिथे पाहिलं नाही. अरे मी तुला तिथे पाहिलं नाही. त्याच्यासोबत जे काही पुढील इंटरजेक्शन आहे ते आहे बघा व्हॉट. काय आहे बघा? व्हॉट. व्हॉट म्हणजे काय? एखाद्या आपल्याला विश्वास न बसणारी गोष्ट आपण ऐकतो तेव्हा आपल्या तोंडातून हे शब्द बाहेर पडतात. बघा, व्हॉट इज इट ऑलरेडी 10 o'clock? व्हॉट इज इट ऑलरेडी 10 o'clock? म्हणजेच काय विद्यार्थी मित्र, काय आधीच 10 वाजले सुद्धा? काय आधीच 10 वाजले सुद्धा? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील इंटरजेक्शन आहे ते आहे बघा माय गॉड. काय आहे बघा? माय गॉड किंवा ओ माय गॉड. ओ माय गॉड ज्याला आपण OMG असेही म्हणतो. काय म्हणतो बघा? OMG. लक्षात आलं का? बघा, माय गॉड किंवा ओ माय गॉड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्याचा अर्थ काय होतो? देवा रे देवा, बाप रे. काय होतं बघा? देवा रे देवा किंवा बाप रे. चला ह्यासाठी वाक्य पाहूया. बघा, ओ माय गॉड लुक ॲट द ह्यूज स्नेक. काय आहे बघा? ओ माय गॉड लुक ॲट दॅट ह्यूज स्नेक. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, अरे बाप रे त्या मोठ्या सापाकडे बघ किंवा बाप रे त्या मोठ्या सापाकडे बघ. चला आता जे काही पुढील इंटरजेक्शन आहे ते आहे बघा गॉश. काय आहे बघा? गॉश.
गॉश म्हणजे देवाशपथ. काय आहे बघा, देवाशपथ किंवा बापरे किंवा बापरे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला सौम्य म्हणजे अगदी थोडंसं आश्चर्य किंवा भीती वाटते तेव्हा आपण हे शब्द वापरतो. लक्षात आलं का? तर ह्यासाठी उदाहरण आहे बघा, गुड गॉश दॅट वॉज लाऊड नॉईज. गुड गॉश, दॅट वॉज अ लाऊड नॉईज. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बाप रे तो खूप मोठा आवाज होता. बाप रे तो खूप मोठा आवाज होता. त्यासोबतच आता बघा, हे जे काही झाले हे होते आश्चर्य व्यक्त करणारे केवळ प्रयोगी अव्यय. आता हेतून जे काही पुढचे आहेत ते आहेत कौतुक किंवा शाबासकी देणारे. काय आहेत बघा, कौतुक किंवा शाबासकी देणारे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, काय आहेत बघा, तर पुढील केवळ प्रयोगी अव्यय आहे ब्रावो म्हणजे शाबास. ब्रावो म्हणजे काय, शाबास. जेव्हा तुमचं एखादा धाडसाचं कौतुक होतं किंवा एखाद्या पराक्रमाचं कौतुक होतं तेव्हा हा जो काही शब्द आहे वापरला जातो. चला ह्यासाठी उदाहरण बघूया. बघा, ब्रावो यू प्ले अ ग्रेट गेम. यू प्लेड अ ग्रेट गेम. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, शाबास तू खूप छान खेळास. शाबास तू खूप छान खेळलास. त्यासोबतच आहे बघा वेल डन. काय आहे पुढील, वेल डन. खूप छान किंवा मस्त केलं. ह्याचा अर्थ काय होतो बघा, खूप छान किंवा मस्त केलं. चला ह्यासाठी काय करूया, वाक्य पाहूया. बघा, वेल डन यू स्कोर टॉप मार्क. वेल डन यू स्कोर टॉप मार्क्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, खूप छान, तुला परीक्षेत सर्वात जास्त मार्क मिळाले. खूप छान, तुला परीक्षेत सर्वात जास्त मार्क्स मिळाले. त्यासोबतच आहे बघा ब्रिलियंट. काय आहे, ब्रिलियंट. ब्रिलियंट म्हणजे अप्रतिम किंवा लय भारी. अप्रतिम किंवा लय भारी. बघा, एखादी आपली उत्कृष्ट काम पाहून किंवा कल्पना पाहून जे काही तोंडातून शब्द बाहेर पडतात त्याला काय म्हणायचे बघा, ब्रिलियंट. चला वाक्य पाहूया. बघा, ब्रिलियंट that is a great idea. That is a great idea.
ग्रेट आयडिया. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, अप्रतिम ही खूपच छान कल्पना आहे. अप्रतिम ही खूपच छान, ही खूपच छान कल्पना आहे. त्यासोबतच हे झाले कौतुक किंवा शाबासकी देणारे केवळ प्रयोगी अव्यय. आता ह्यातून पुढचे जे काही अव्यय आहेत हे आहेत लक्ष वेधून देणारे किंवा शांत करणारे. काय आहेत बघा, पुढचे जे काही इंटरजेक्शन किंवा केवळ प्रयोगी अव्यय आहेत ते आहेत बघा, लक्ष वेधून घेणारे, लक्ष वेधून घेणारे किंवा शांत करणारे, किंवा शांत करणारे. तर चला, ह्यासाठी जे काही इंटरजेक्शन आहेत म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय आहेत ते काय बघा, श किंवा श. श आपण म्हणतो ना, श किंवा श. श किंवा श म्हणजेच काय, गप्प बसा किंवा शांत रहा. गप्प बसा किंवा शांत रहा. चला, ह्यासाठी वाक्य काय आहे बघा, श द बेबी इज स्लीपिंग. श द बेबी इज स्लीपिंग. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, श बाळ झोपलं आहे. बाळ झोपलं आहे. त्यासोबतच आता जे काही पुढील केवळ प्रयोगी अव्यय आहेत ते आहे बघा, हे. काय आहे बघा, हे. म्हणजेच काय, ए इकडे बघ. आपण काय म्हणतो, ए किंवा इकडे बघ. म्हणजेच बघा, कोणाचे तरी लक्ष स्वतःकडे वेधताना आपण काय करायचं आहे, हे केवळ प्रयोगी अव्यय वापरायचं आहे. आणि बघा, ह्यासाठी वाक्य आहे, हे व्हॉट आर यू डुईंग देअर. हे व्हॉट आर यू डुईंग देअर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो बघा, ए तू तिथे काय करत आहेस. ए तू तिथे काय करत आहेस. त्यासोबतच पुढील जे काय आहे ते बघा, लुक. काय आहे, लुक. लुक म्हणजे बघा. लुक म्हणजे काय, बघा किंवा तिकडे पहा, किंवा तिकडे पहा. चला, ह्यासाठी वाक्य पाहूया बघा, लुक द रेनबो हॅज ॲपियर. लुक द रेनबो, द रेनबो हॅज ॲपियर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बघा आकाशात इंद्रधनुष्य निघाला आहे. बघा आकाशात इंद्रधनुष्य निघाला आहे. त्यासोबतच पुढील आहे लिसन. काय आहे बघा, लिसन. लिसन म्हणजे काय, ऐका किंवा ऐक तर खरं. ऐका किंवा ऐक तर खरं. आणि ह्यासाठी वाक्य आहे बघा, लिसन.
लिसन. Someone is knocking on the door. Knocking on the door. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ऐका कोणीतरी दरवाजा वाजवतोय. ऐका कोणीतरी दरवाजा वाजवतोय. आता बघा, हे झाले लक्ष वेधून घेणारे किंवा शांत करणारे केवल प्रयोगी अव्यय. आता पुढे आहेत नापसंती किंवा तिरस्कार व्यक्त करणारे. नापसंती किंवा तिरस्कार व्यक्त करणारे. तर बघा, हे आहे बघा यू. काय आहे बघा, यू. छी किंवा घाणेरडं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादी घाणेरडी गोष्ट पाहून जो काही तिरस्कार वाटतो त्या जेव्हा तिरस्कार वाटतो तेव्हा आपण काय करतो रे, यू ह्या शब्दाचा वापर करतो. लक्षात आलं का? बघा, ह्यासाठी वाक्य आहे बघा, यू दिस रबिश स्मेल टेरिबल. यू दिस रबिश स्मेल टेरिबल. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, छी या कचऱ्याचा खूप घाण वास येतोय. छी या कचऱ्याचा खूप घाण वास येतोय. त्यासोबतच पुढील जे काही केवल प्रयोगी अव्यय आहे ते आहे बघा यक. यक म्हणजे थू किंवा घाण आहे. बघा, जेव्हा एखादं खराब चव असेल अन्नाला किंवा घाण अन्नाबद्दल बोलताना आपण हे शब्द वापरतो. लक्षात आलं का? तर बघा, ह्यासाठी वाक्य आहे बघा, यक आय डोंट लाईक दिस मेडिसिन. आय डोंट लाईक दिस मेडिसिन. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, थू मला हे औषध अजिबात आवडत नाही. थू मला हे औषध अजिबात आवडत नाही. त्यासोबतच हे झाले नापसंती किंवा तिरस्कार करणारे शब्द. लक्षात आलं का? आता जे काही पुढील आहेत हे आहेत बघा, ज्याद्वारे काय होतो बघा, आपण विचार करतो किंवा संभ्रम तयार होतो. लक्षात आलं का? बघा, संभ्रम किंवा विचार करताना वापरले जाणारे. तर पहिलं आहे बघा अह किंवा म्हणजे आपण म्हणतो ना असं करतो ना ह्याचा अर्थ काय होतो बघा, असा विचार करताना जो काही निघताना जो काही आवाज आहे तो काय आहे बघा लक्षात आलं का? तर ह्यासाठी वाक्य आहे बघा, आय एम नॉट शुअर अबाउट द ॲन्सर.
आय एम नॉट शुअर अबाउट द ॲन्सर. अबाउट द आन्सर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? मला उत्तराबद्दल खात्री नाही आहे. मला उत्तराबद्दल खात्री नाही. त्यासोबतच आहे बघा एर. पुढचं काय आहे बघा ER म्हणजेच काय एर. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो बघा, म्हणजे जेव्हा आपण काय करतो रे बोलताना अडखळतो. लक्षात आलं का? बघा ही इज एर 50 years old. 50 years old म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? तो म्हणजे 50 वर्षाचा आहे. तो म्हणजे 50 वर्षांचा आहे. हे झाले संभ्रम किंवा विचार करताना वापरले जाणारे शब्द. आता जे काही पुढील आहे ते आहे बघा निरोप घेताना किंवा स्वागत करताना. निरोप घेताना किंवा स्वागत करताना. तर बघा पहिला आहे बघा हॅलो किंवा हाय. हॅलो किंवा हाय म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो बघा नमस्कार, कसे आहात. नमस्कार, कसे आहात. तर बघा ह्यासाठी वाक्य आहे हॅलो हाऊ आर यू. हॅलो हाऊ आर यू म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? नमस्कार, तुम्ही कसे आहात. नमस्कार, तुम्ही कसे आहात. त्यासोबतच पुढील जे काही केवळ प्रयोगी अव्यय आहे ते आहे बघा बाय. बाय म्हणजे येतो मी किंवा निरोप घेणे. येतो मी किंवा निरोप घेणे. तर बघा ह्यासाठी वाक्य आहे बाय सी यू टुमारो. बाय सी यू टुमारो म्हणजेच काय बाय उद्या भेटू किंवा येतो मी उद्या भेटू. येतो मी उद्या भेटू. उद्या भेटूया. लक्षात आलं का? आणि जे काही शेवटचं आहे ते आहे बघा उप्स. उप्स म्हणजे काय? अरे रे चूक झाली. लक्षात आलं का? हे कधी आपण वापरतो स्वतःकडून जेव्हा अचानक काही चूक होते तेव्हा आपण काय म्हणतो रे अरे रे चूक झाली. अरे रे किंवा चूक झाली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्यासाठी वाक्य आहे बघा उप्स आय स्पिल द मिल्क. उप्स आय स्पिल द मिल्क म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? अरे रे माझ्याकडून दूध सांडलं. अरे रे माझ्याकडून दूध सांडलं.
तर माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपला जो काही पार्ट ऑफ स्पीचचा संपूर्ण प्रवास इथे पूर्ण झाला आहे. शेवटचा भाग इंटरजेक्शन तुम्हाला किती सोप्या पद्धतीने समजला हे मला नक्की सांगा. जाता जाता तुमच्यासाठी आजचा गृहपाठ, जर तुम्ही एखादी खूप सुंदर गाडी पाहिली तर तुम्ही कोणतं इंटरजेक्शन वापराल? तुमचं उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहत आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी ग्रामरची ही संपूर्ण सिरीज म्हणजे पार्ट ऑफ स्पीचची ही जी काही सिरीज आहे ही तुम्हाला कशी वाटली हेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या हक्काच्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन आणि धमाकेदार ग्रामरच्या सिरीजमध्ये. तोपर्यंत शिकत राहा आणि प्रगती करत राहा. धन्यवाद.